नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे मी हा क्विल्टिंग करून एक कपडा घेतलेला आहे। तर त्याचं मेजरमेंट आहे 26/15। तर इथे फोल्ड करून 13/15 असं झालेलं आहे। आणि इथे ह्या 2 स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत मी त्या 15 इंचाच्या, त्याची मी पाइपिंग म्हणून यूज करणार आहे। इथे हे बेल्ट घेतलेले आहेत। बेल्टची उंची आहे 16 इंच। इकडे ही बारीक प्रिंट आहे, दोन्ही साइडनं पण आपण यूज करू शकलो असतो, पण वरचा हा कपडा ब्राईट असल्यामुळे मी हा वरती ठेवलेला आहे। तर इथे मी सेंटर मार्क करून बेल्ट बसवून घेते। इथं सेंटर मार्कपासून मी 3-3 इंचावर मार्किंग करून बेल्ट बसवून घेते। त्यानंतर ही स्ट्रिप्स बसवून तिथे पाइपिंग करून घ्यायची। या पट्ट्या 2-2 इंचाच्या होत्या। डबल फोल्ड करून लावायची। त्यानंतर दोन्ही बाजूने झीप लावून घ्यायची आपल्याला। इथे दोन्ही साइडला झीप लावून झालेली आहे। मी आता इथे रनर लावत आहे। त्यानंतर बॅग आपल्याला उलट करून घ्यायची आहे आणि सेंटरला ही झीप आपल्याला सेट करून घ्यायची आहे। त्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई घ्यायची आहे। दोन्ही बाजू आपल्याला पूर्ण शिवायच्या आहेत झीपच्या। त्यानंतर हे कॉर्नरचे पीस कट करून घ्यायचे आहेत 2-2 इंचावर। चारही कॉर्नर इथे कट करून मी शिवून घेत आहे। कॉर्नर कट केलेला व्हिडिओ माझा मिस झालेला आहे, त्यामुळे तो दिसलेला नाही आहे व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने ही बॉक्स बॅग आपली तयार होत आहे। या ठिकाणी चारी बाजू शिवून झालेल्या आहेत। इथे थोडीशी अजून एक शिलाई घेत आहे या ठिकाणी। तरी आपण उलटून पाहू शकतो बॅग ही। दोन्ही साईडने पण आपण वापरू शकलो असतो, पण हा आतला कलर थोडासा डल असल्यामुळे मी हा ब्राईट असलेला कलर वरती यूज केलेला आहे। तर ही बॅग अशा पद्धतीने तयार झाली। कुठे आपण टिफिन वगैरे घेऊन जातो ट्रिपला वगैरे, तर त्याच्यामध्ये डबे हलण्याची बिलकुल आपल्याला टेन्शन राहत नाही। खूप व्यवस्थितरित्या याच्यामध्ये मोठे टिफिन बसू शकतात। जेवणाचे डबे आपल्याला हलत नाहीत आणि सांडत पण नाही त्यामधून काही। खूप सुंदर अशी बॅग झालेली आहे। ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या बॅगेबद्दल काही चांगलं वाटलंच तर चांगले कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील।
आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.